मराठा समाजाच्या लोकांना त्यांची नोंद नसताना खोट्या नोंदी घेऊन त्याचे पुरावे सुद्धा आमच्याकडे आहेत. कुणबी म्हणून त्यांना दाखले देण्याची प्रक्रिया सुरू आहे. एका मराठा घरामध्ये काल मला सांगितलं, सोलापूर जिल्ह्यामध्ये एका घरात 86 कुणबी सर्टिफिकेट दिली गेली, वन शॉट, आणि त्यांनी फटाके उडवले. हे सगळं जे आहे समाजातल्या तिथल्या लोकांना कळतं. हे जरी आम्ही मंत्री बाहेर काही म्हणालो, मंत्रालयात जरी काय म्हणालो, तरी खाली ज्या वेळेला या गोष्टी येतात त्यावेळेला गावचे लोक विचार करतात की अरे हे तर हे पाटील, यांच्या तर टाचेखाली आम्ही काम करतो, आणि मग यांना कसं काय तर ओबीसी सर्टिफिकेट आमच्या बरोबर. हा विचार लोकांच्या मनामध्ये आहे. आमचं म्हणणं असं आहे की मग ते कुणबीकरण थांबवा ना आता, आणि जे नवीन जे काय दिलेले आहे तुमचे हे खोटे दाखले दिले असतील त्यांना सगळ्यांना जे आहे जो नवीन मराठा समाजाला तुम्ही जे आरक्षण, वेगळं आरक्षण देता त्याच्यात टाका. मुख्यमंत्र्यांनी सांगितलं ओबीसीला धक्का लागणार नाही. मग त्याप्रमाणे जे आहे हे जे कुणबी दाखले दिलेले आहेत मराठा समाजाला, कुणबी मराठा कुणबी म्हणून, निदान आताच्या ह्या 2-4 महिन्यामध्ये ते तर सगळं टाका त्याच्यामध्ये. तेवढंच मग ओबीसी शांतच होत होते किंवा ठीक आहे आता हे सगळं. पण त्यांना 12% मागे हायकोर्टाने मंजूर केलेले होते, 12 का 13%. मग आता एवढं मोठं आरक्षण त्यांना तिथे आहे. मग आमच्या ह्या 17%मध्ये 374 जातीमध्ये येऊन काय करणार ते, हा माझा मुद्दा आहे. आणि म्हणून त्यांना तिकडे टाका, म्हणजे विभागणी होईल. नाही तर 12%मध्ये कोणीच नाही, कारण सगळेचे सगळे इकडे आले. एखाद्या नारायण राणेसारखे एखादं कुटुंब की त्यांनी सांगितलं की आम्हाला नको कुणबी सर्टिफिकेट, पण सगळेचे सगळे बाकीचे आले, तर मग ते 12% आरक्षणामध्ये जर दिलं 12% किंवा 10%, तर कोण आहेत मग. म्हणून आमचं म्हणणं आहे हे सगळे जे आहेत ना जबरदस्तीने केलेले कुणबी तिकडे टाका, हे माझं एक म्हणणं आहे. दुसरं माझं म्हणणं असं आहे की मराठा समाजाचा हा रिपोर्ट त्यांनी जे म्हटलंय ते की सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या तो मागास आहे. मी जर चुकत नसेल तर त्यांनी असं म्हटलंय, म्हणजे अहवाल माझ्या हातात नाही, परंतु मुख्यमंत्री म्हणाले सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या. ठीक आहे, ते तपासून पाहावं लागेल. पण आजही मराठा समाज हा डॉमिनंट आहे, रुलिंग कम्युनिटी आहे या राज्यातली. तर सामाजिक दृष्ट्या मागास कसा काय होईल. मागच्या 5 आयोगाने नाही म्हणून सांगितलं, सुप्रीम कोर्टाने मागास होऊ शकत नाही म्हणून सांगितलं. सामाजिक दृष्ट्या, शैक्षणिक दृष्ट्या माझं काय म्हणणं नाही, पाहून घ्या ते. आर्थिक दृष्ट्या आणखी पाहून घ्या. सामाजिक दृष्ट्या. आणि उद्या भीती माझ्या मनामध्ये जरूर आहे, अर्थात ती अजरतरचा प्रश्न आहे की उद्या सुप्रीम कोर्टाने सांगितलं ठीक आहे ते मागास आहे, पण वेगळं आरक्षण 50%च्या वरती देता येणार नाही, आणि मागास असेल तर टाका ओबीसीमध्ये, म्हणजे झालं का सगळं बरोबर. ही भीती आज आमच्या मनामध्ये आहे. आणि असं जर झालं तर मी तुम्हाला नक्की सांगतो की ओबीसी समाजामध्ये फार मोठी शांतता निश्चितपणे पसरेल, आणि त्याला कुणाही नेत्याची सुद्धा गरज लागणार नाही. आजच जे आहे सगळे सोयरेच्या विरुद्ध लाखो हरकती ज्या आहेत मराठा समाजाचे ते चाललं सगळे सोयरे, त्याच्या विरुद्ध ओबीसी आणि इतर लोकांनी दिलेले लाखो. असं काय म्हणतात की आम्ही ना हरकत मागितलीच नाही तुमच्याकडे. हो, तुमच्याकडे मागितलं काय, हरकत काय ते सांगा कोणाला. त्याच्यामुळे जे आले ते सगळे हरकतीचेच आलेले आहेत, आणि ते लाखोच्या संख्या. म्हणजे लोक जागृत आहेत. हे सगळे जे राजकीय पुढारी, माझी विनंती आहे त्यांना
की हे विसरू नका तुम्ही की लोकांमध्ये जागृती आहे आणि हे असं काही होणार नाही याची गॅरंटी जी आहे मिळाली पाहिजे. एरवी माझं काही हरकत नाही. मी शब्द प्रत्येक मिटिंगमध्ये जाहीर सभेत सांगितलं आहे की मराठा समाजाला वेगळं आरक्षण द्या, वेगळं आरक्षण द्या आणि ते तुम्ही देत असाल तर माझा पाठिंबा आहे. पण पुढे काय होईल ते भय जे आहे माझ्या मनातलं ते मी तुम्हाला बोलून दाखवेन. अर्थात आता कशाला पाहिजे तुम्हाला? अहो, एका मराठा समाजाला वेळा 10, 12, 13% काही मिळणार आहे. मग तुम्हाला हे 17%च्या 374 जातीत येऊन बसायचं कारण काय? तुम्ही किती जरी म्हणाला धक्का नाही तरी सगळ्या मराठ्यांना जे आहे खोटे दाखले देण्यात आलेले आहेत. पण त्यांना जे आहे काढून ते थांबवून ताबडतोब त्या 10, 12, 13% जे काय तुम्हाला आणखीन द्या 15% द्या, माझं काय म्हणणं नाही. वेगळं द्या, यांच्या आरक्षणाला धक्का लावू नका एवढंच माझं म्हणणं आहे. जो अहवाल आहे त्या अहवालामध्ये 35 ते 36% समाज जो आहे मागास असल्याचं सिद्ध असल्याचं म्हटलं गेलंय. त्या अहवालासंदर्भात काय? मला तर अहवालाचं काहीच माहिती नाही. मी तुमच्याकडूनच ऐकतो की नक्की त्याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे. हा, आणि तो इन्फ्लुअन्स कसा काढला 35-36% मागास तेही मला काही कळत नाही. सामाजिकदृष्ट्या मागास गरिबी आहे, मान्य आहे ना, गरिबी आहे म्हणून वेगवेगळे कार्यक्रम सरकार घेत असते. शेतकऱ्यांना पैसे देणं, विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये त्यांना मदत करणं, रस्ते करणं, पाण्याची व्यवस्था करणं, काही हमीभाव देणं, अल्पदरात किंवा फुकट अन्नधान्य देणं, हे असे अनेक कार्यक्रम जे आहेत. महिलांच्या बाबतीमध्ये निर्णय घेतलेले आहेत, अर्धी फी अर्ध भाडं, असे अनेक कार्यक्रम जे आहेत हे गरिबी कमी करण्यासाठी किंवा गरिबांना मदत करण्याचा हा दुसरा कार्यक्रम आहे. तो चांगला आहे, त्याच्यामध्ये आमचं काही म्हणणं नाही. ते घ्या सगळ्यांनी, ते पैसे सगळ्यांना मिळतातच आहे. सामाजिकदृष्ट्या मागास आहे का मराठा समाज, आणि तो सामाजिकदृष्ट्या मागास आहे का याची तुलना ही इतर समाजाबरोबर केला पाहिजे. एखादा पाटील आणि समोर असलेला आदिवासी कोण मागास आहे? पाटील आणि एखादा दलित समाज कोण मागास आहे? पाटील आणि एखादा रामोशी, एखादा बिरळ, एखादा वंजारी, एखादा धनगर, एखादा माळी, एखादा सुतार, एखादा कोल्हार, कोण मागास आहे? तर मागास ही कल्पना जी आहे ही तुलनात्मक दृष्ट्या पाहायला पाहिजे. मग त्या दृष्टीने ते मागास आहेत का गावागावामध्ये? आज मग जिल्हा परिषदा कोणाकडे आहेत, बँका कोणाकडे आहेत, साखर कारखाने कोणाकडे आहेत, दूध संस्था कोणाकडे आहेत, आमदार कोणाकडे आहेत, मंत्री, हे सगळं आलंच. सुप्रीम कोर्टातून मागे आलं. माझं म्हणणं आहे की सामाजिक दृष्ट्यात मागास आहे असं म्हणणं जे आहे मला तरी पटत नाही. तरी सुद्धा वेगळं आरक्षण त्यांना मिळणार असेल आमच्यात न राहून तर माझा पाठिंबा आहे. साहेब, शिर्के समितीने जो अहवाल दिलेला आहे त्यामध्ये सामाजिक मागास असल्याचं ते म्हणत आहे. आता या सामाजिक मागासलेपणा जो समितीने सादर केलेला आहे त्याला ओबीसी नेते म्हणून आपण आव्हान देणार आहात का? असं की आज तर माहिती आहे, जोपर्यंत मी ते वाचत नाही पूर्णपणे तोपर्यंत मी ते सांगू शकणार नाही. पण मराठा समाजाला जे आहे आरक्षण द्यायला माझा वेगळं आरक्षण द्यायला माझा विरोध नाही. ओबीसीमध्ये घुसणारे मराठे कृपया तिकडे न्या. असं आहे की अनेक ठिकाणी ते टिकलं. हे जे दक्षिण भारतामध्ये अनेक प्रांतांनी ते दिलं, 73% गेलं. त्यांचं टिकू शकतं, तुमचं का नाही टिकू शकत? ते टिकावं म्हणून तर तुम्ही एवढे 3-3, 4-4 न्यायमूर्ती तिथे काम करतायत ना. हे 4-4 न्यायमूर्ती काम करतायत ते याच्यासाठी नाही की मराठा समाजाला ओबीसीमध्ये आरक्षण द्यावं म्हणून. ते काम करतायत, त्यांची बुद्धिमत्ता वापरतात असं आम्ही समजतो. ते त्यांची बुद्धिमत्ता वापरतात, ते त्यांना वेगळं आरक्षण देण्याच्या संदर्भात त्यांनी ती बुद्धिमत्ता वापरावी ना.
आरक्षण दिलं किंवा नाही दिलं म्हणून कुठे सरकार कोसळलं असं आतापर्यंत ऐकलं नाही असं फडणवीस म्हणतात. ते ठीक आहे, अशांतता होत आहे, मग समाजामध्ये अशांतता होते. शेवटी हे राज्य जे आहे हे सगळ्यांना न्याय मिळावा म्हणून हे राज्य आहे. ज्याच्याकडे काही नाही, मला सांगा, जो नाहीरे आहे, जो सर्वहारा आहे, त्याला काहीतरी मिळावं म्हणून हे आरक्षण आहे. सामाजिकदृष्ट्या जो पिचलेला त्यांना बाबासाहेब आंबेडकरांनी आरक्षण दिलं. आता त्यांना इतरांच्या बरोबरीने आणलं तर मग इतरांचं जे आहे 2-4 डॉक्टर होणार तर नाही होणार, 2-4 इंजिनियर होणार तर नाही होणार, शैक्षणिक याच्यात नाही मिळणार त्यांना आरक्षण, कारण हे दुसरं आरक्षण घेऊन जाणार ओबीसीचं. नोकऱ्यांबाबतीमध्ये 2-4 मिळाल्या असत्या, नाहीच मिळणार. आतापर्यंत 9.5% मिळाल्या, बाकी तर काही मिळाल्याच नाहीत महाराष्ट्रात. आता याच्या पुढे 1% मिळणार नाही. एखादा येत होता सरपंच निवडून आणि ते जर मागास म्हणून जर आले ओबीसीमध्ये तर एक पंच सुद्धा निवडून येणार नाही. ओबीसीचा धनगर समाजाचा येणार नाही, कोणाचाच येणार नाही. म्हणून माझी भीती आहे. बाकी मराठा समाजाच्या मी विरुद्ध नाही, त्यांना वेगळं आरक्षण द्या, परंतु खऱ्या अर्थानं ओबीसीला धक्का न लावता. ज्यांना कुणबीचे प्रमाणपत्र मिळालेले आहे त्या लोकांना हे स्वतंत्र आरक्षण मिळणार नाही असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलेलं आहे. त्यावरून एक गोष्ट आता बघू ना, आता काय देतात ते काय म्हणतात. आणि कुणबी जर खोटं जात पडताळणीमध्ये काय तर आता सगळे ओबीसी जे जागे झालेले आहेत आणि जात पडताळणीच्या वेळेला प्रत्येकवर लोकसुद्धा ऑब्जेक्शन घेतील. खरं असतील आमचं म्हणणं नाही, खोटं असतील मग मात्र त्यांना इकडे नाही तिकडे नाही असं होईल. इकडे नाही आणि असं जजमेंट शुक्रे साहेबांचंच आहे. हे तुम्ही अगोदर एक म्हणाला, आता दुसरं म्हणू शकत नाही. हे शुक्रे साहेबांचं जजमेंट आहे, न्यायाधीश जे आता या आयोगाचे अध्यक्ष म्हणून ज्यांनी तो रिपोर्ट दिला. म्हणून आताच ज्यांनी खोटी सर्टिफिकेट घेतलेली आहेत, मिळवलेली आहेत, त्यांनी तिकडे गेलेलं बरं, एवढं मी सांगतो. मुख्यमंत्र्यांनी जो निर्णय घेतला आहे किंवा एकूण जी काही घोषणा करण्यात आली आहे त्याच्यावर आपण समाधानी आहात का? कसल्या आंदोलन केल्या काही कसल्या जो आरक्षणाचा जो निर्णय झाला आहे त्या बाबतीत आपण समाधानी आहात का? नाही, असं समाधानी म्हणजे त्यांना वेगळं आरक्षण देत आहेत काय म्हणून मी समाधानी आहे. मग तो खऱ्या अर्थाने वेगळं आरक्षण द्या आणि आमच्यातली घुसखोरी थांबवा. हे परत तेच म्हणायचं. जरांगेंनी आता आंदोलन थांबवावं असं वाटतंय का? ते आता तो त्यांचा प्रश्नच आहे, कारण त्यांना किती समजतं की बा हे आयोग म्हणजे काय, बिल म्हणजे काय, ॲक्ट म्हणजे कायदा म्हणजे काय, नोटिफिकेशनचा ड्राफ्ट म्हणजे काय, त्यांना किती समजतं, काय समजतं हे काय मला काय माहीत नाही आहे. धन्यवाद.